हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बेसिक सर्वेइंग मध्ये आज आपण प्रॉब्लेम्स पाहत आहोत युनिट नंबर 5 चे लेवलिंग आणि कंटुरिंगचे प्रॉब्लेम्स. तर या युनिट मध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मेथड आणि राईज अँड फॉल मेथड या दोनच मेथडचे प्रॉब्लेम्स आहेत. तर आज आपण हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मेथड या टाइपचे प्रॉब्लेम्स पाहणार आहोत. तर चला मुलांना पाहूया प्रॉब्लेम्स ऑन हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. टाइप नंबर 1 चे प्रॉब्लेम आहे हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मेथड. आता या टाइपचे प्रॉब्लेम कसे सोडवायचे ते आज आपण पाहणार आहोत. लक्षात ठेवा, एका टाइपचे प्रॉब्लेम सर्व तसेच सोडवायचे, फक्त जस्ट व्हॅल्यू चेंज होणार आहे, कन्सेप्ट मात्र तोच राहणार आहे. तर सर्वांनी लिहायचंय, समजून घ्यायचंय, डाऊट आल्यास विचारायचंय. सोल्युशन काय बरं बघा बरं बाळांनो, द फॉलोइंग कॉन्सिक्युटिव्ह बघा बरं का, टाइप नंबर 1 आहे हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मेथड आहे. हा, हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मेथडला शॉर्टकट मध्ये काय म्हणतात? H.I मेथड. HI मेथड मीन्स हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मेथड. बर, काय म्हटलं? द फॉलोइंग कॉन्सिक्युटिव्ह रिडिंग्स वेअर टेकन विथ अ लेवल. लेवल म्हणजे डम्पी लेवल. खाली काही कॉन्सिक्युटिव्ह रिडिंग्स दिलेले आहेत बाळांनो, आणि त्या तुम्ही डम्पी लेवलच्या मदतीने घेतलेल्या आहेत. तर इकडे बघा, हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मेथडने त्यांनी सांगितलं की खाली डम्पी लेवलने घेतलेल्या काही कॉन्सिक्युटिव्ह रिडिंग त्यांनी खाली दिलेल्या आहेत. तर 4 मीटर लेवलिंग स्टाफ. 4 मीटर लेवलिंग स्टाफ म्हणजे लेवलिंग स्टाफ नावाचं एक इन्स्ट्रुमेंट आहे ज्याची हाईट 4 मीटर लांबीची आहे. तुम्हाला लेवलिंग स्टाफ माहिती आहे कसा दिसतो? माहिती का? पाहिलाय का? टीचर नाही तर कसे बघणार? इकडे बघ, या पद्धतीचा दिसतो लेवलिंग स्टाफ. इकडे बघा, हे बघा असा असतो लेवलिंग स्टाफ. पाहिलाय का असं काही? असं काही पाहिलं आहे का? हे लेवलिंग स्टाफ असतात, त्याची मॅक्सिमम हाईट असते 4 मीटर. इथं 8 मीटरचा दिलाय, पण जनरली 4 मीटरचा स्टाफ घेऊन, ठीक आहे ना, 4 मीटरचा लेवलिंग स्टाफ त्यांनी घेतलेला आहे आणि त्याच्यावरून हे रिडिंग घेतलेले आहेत. जनरली हे बघा असं मार्किंग असतं त्यावर, हे असं. या मार्किंगचं मिनिंग मी तुम्हाला शिकवणार आहे. तर ते म्हणतात की खाली काही ज्या रिडिंग घेतल्यात ते किती मीटर स्टाफवरून घेतल्यात? 4 मीटर हाईट असलेल्या लेवलिंग स्टाफवरून या रिडिंग घेतलेल्या आहेत. बरं, कंटिन्युअसली स्लोपिंग ग्राउंड म्हणजे कंटिन्युअसली तो ग्राउंड कसा आहे? एक तर स्लोपिंग ग्राउंड, एक तर उतार आहे किंवा चढ आहे. बर, हे जे रिडिंग घेतले ते किती याच्यावर घेतले? 30 मीटर अंतरावर घेतले. म्हणजे पहिलं रिडिंग इथं, तर दुसरा रिडिंग कुठे घेतलं? 30 मीटर डिस्टन्सवर. त्याच्या पुढचं अजून 30 म्हणजे 60 झालं. त्याच्या पुढचं अजून 30 म्हणजे 90 मीटरवर झालं. कोणकोणते रिडिंग घेतले? कोणकोणते रिडिंग घेतले बघा? 0.585 मीटर ऑन ए, then 0.936 मीटर, 1.953 मीटर, 2.846 मीटर, 3.644 मीटर, 3.938, 0.962 हे सगळे रिडिंग त्यांनी घेतलेले आहेत. ओके ओके. द इलिव्हेशन ऑफ पॉइंट ए. पॉइंट ए चं इलिव्हेशन दिलं. इलिव्हेशनला आपण व्हर्टिकल हाईट म्हणतो, पण आपण बेसिक सर्वेइंगच्या लँग्वेज मध्ये काय म्हणायचं? आरएल. आरएल म्हणजे इलिव्हेशन. आरएलचा लॉंग फॉर्म रिड्यूस लेवल. याच्या डेफिनेशन आपण पाहिलेले आहेत मागच्या लेक्चर मध्ये. आरएल म्हणजेच इलिव्हेशन. कोणाचं इलिव्हेशन दिलंय? पॉइंट ए चं इलिव्हेशन दिलेलं आहे. किती इथे? 520.450 मीटर. ते म्हणतात तुम्ही एक पेज तयार करा लेवलिंग बुकचं अँड अप्लाय युज्युअल चेक्स, आणि शेवटी चेक वगैरे अप्लाय करा. आणि कोणती मेथड वापरा? कोलिमेशन प्लेन मेथड. आता लक्षात ठेवा, हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मेथडला अजून एक नाव आहे. HI मेथड तर आहेच, पण कोलिमेशन प्लेन मेथड असं सुद्धा नाव आहे. प्लेन कोलिमेशन मेथड किंवा कोलिमेशन प्लेन मेथड. लक्षात ठेवा बरं का, HI मेथडचेच नाव आहे ते. कोलिमेशन प्लेन मेथड,
हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मेथड. ओके, चला बरं, आता याच्यावरून मला हे कळालं, कोणती मेथड वापरायची तेही कळालं. चला मग घेऊयात रीडिंग. इथपर्यंत आले का डाऊट? चला नेक्स्ट. आता इथं या ठिकाणी आपल्याला एक मोठं टेबल काढायचं आहे बाळांनो. हिअर इज द टेबल. टेबल मध्ये आपल्याला घ्यायचे कॉलम्स. इकडे पहा, पहिल्या कॉलम मध्ये तुम्हाला सिरियल नंबर घ्यायचा आहे, दुसऱ्या कॉलम मध्ये तुम्हाला बॅक साईट रीडिंग, मग इंटरमिजिएट साईट रीडिंग, मग फॉर साईट रीडिंग, मग आरएल म्हणजे रिड्यूस लेवल साठी एक कॉलम, मग रिमार्क लिहायचा आहे. तर यामध्ये बघा एवढे कॉलम तुम्हाला करायचे, एवढे कॉलम करायचे तुम्हाला. 1 2 3 4 5 6 एवढे कॉलम करायचे. आता रोज किती करायच्या हे जनरली डिपेंड आहे. चला रोज करूया. दिस इज द रो नंबर 1, रो नंबर 2. अप्रॉक्सिमेटली रोज घेतोय. आता मी माहित नाही मला किती करायच्यात, नंतरला कळेल जस जसं प्रॉब्लेम सोडवत जाल. या नंबर ऑफ रोज मी अंदाजे घेतलेले आहेत. जास्तही लागू शकता, कमी लागू शकता. इथं घ्यायचं बाळांनो सिरियल नंबर किंवा स्टेशन नंबर. सिरियल नंबरच घ्या. पुढे बॅक साईट रीडिंग, मग इंटरमिजिएट साईट रीडिंग, मग फॉर साईट रीडिंग, मग हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट, मग आरएल, आणि अजून एक लागणार आहे रिमार्क. ठीक आहे, हा कॉलम लागेल एक एक्स्ट्रा. एवढे कॉलम. तुम्ही म्हणले सर हा टेबल दिलेला राहील का? दिलेला नसेल, आपल्याला तो काढावा लागेल एक्झामला. घ्या बरं ड्रॉ करून. चला एवढं पटकन. केलं का ड्रॉ? याला नाव देऊ शकता 1 2 3 4. 1 to 7 पर्यंत झालेत माझ्या. आता इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या रे मुलांनो. आता या ठिकाणी चेंज पॉइंट त्यांनी दिलेला नाहीये, पण चेंज पॉइंट दिलेला असतो. चेंज पॉइंट इज ऍट 6th and 11th रीडिंग. द्यायलाच हवा, त्यांनी दिलेला नाहीये, त्यांनी इथे चुकलंय त्यांचं. चेंज पॉइंट द्यावाच लागतो. कुठे चेंज पॉइंट घेतला म्हणजे इन्स्ट्रुमेंट कधी शिफ्ट केला, कोणत्या रीडिंग नंतर इन्स्ट्रुमेंट शिफ्ट करण्यात आलं, कितव्या रीडिंगला? 6व्या. मग पहिलं रीडिंग, इथं पहिलं रीडिंग कोणतं रे? पहिलं रीडिंग हे बघा, हे पहा 0.585. पहिलं रीडिंग. पहिलं रीडिंग मी कुठे घेतो? इन्स्ट्रुमेंट सेटअप केल्यावर शिकवलंय मी. पहिलं रीडिंग बॅक साईट मध्ये घेतो. ठीक आहे, पहिलं रीडिंग झालं. हे दुसरं आहे, तिसरं आहे, चौथं आहे, 5वं आणि 6वं. आता या 6 रीडिंग बद्दल बोला. 6 पण का? कारण 6th पॉइंटला तुमचा चेंज पॉइंट आहे. मग पहिले 6 रीडिंग पाहिजे. पहिलं रीडिंग कुठे येईल? त्या 6 मधलं बॅक साईट, शेवटचं रीडिंग फॉर साईट, आणि मधले इंटरमिजिएट साईट. मग हे बघा पहिलं रीडिंग. पहिलं रीडिंग या बॅक साईट मध्ये 0.585 मीटर. 0.585 मीटर पहिलं रीडिंग आलं. पुढचे 4 रीडिंग IS मध्ये येणार. लक्षात ठेवा, इन्स्ट्रुमेंट बदललंय 6व्या रीडिंगला, 6व्या स्टेशनला, म्हणून पहिले 6 रीडिंग पाहिजे. त्यातलं पहिलं बॅक साईट मध्ये येईल, शेवटचं फॉर साईट मध्ये येईल, बाकी सगळे IS मध्ये. हे पहिलं झालं. दुसरं 0.936 1.953. मग हे IS मध्ये येईल 0.956 1.953 2.846 2.846
0.936 आहे ना मग. ओके, लक्ष द्या, माझं पेज चेंज झालेलं आहे, माझ्या लक्षात नाही राहणार. हा, पुढे काय आहे? 3.644. 3.644. पुढे लास्ट रीडिंग आहे बरं का आता आहे इन्स्ट्रुमेंट 3.938. 3.938 पुढे येईन. बघा 6 झाले का? 1 2 3 4 5 6. 6 रिडिंगला इथून पुढे इन्स्ट्रुमेंटची जागा बदलली आहे. पहिलं रिडिंग बॅक साईड मध्ये, शेवटचं रिडिंग फॉर साईड मधले रिडिंग इंटरमिजिएट साईट मध्ये. याला काय डाऊट? पहिलं बॅक साईड ते पुढचं इंटरमिजिएट साईड. ऐका आता पुढं किती वेळाला बदलली त्यांनी जागा? 11th रिडिंगला. 11th रिडिंग कुठे आहे? बघा आता 6 नंतर पुढे 11 पर्यंत जायचं बरं का. बघा हे 7वं, हे 8वं रिडिंग, 9वं रिडिंग, 10वं रिडिंग आणि 11वं रिडिंग. हे सगळे रिडिंग, हे 11वं रिडिंग आहे. मग 7 ते 11 हे जे रिडिंग आहेत यामध्ये पहिलं रिडिंग कुठे येईल? परत बॅक साईड मध्ये. आणि 11वं रिडिंग फॉर साईड मध्ये. मधले 3 IS मध्ये. मग पहिलं घ्या 0.962 आणि घेताना कुठे घ्यायचं? याच लाईन मध्ये घ्यायचं, याच फॉर साईडच्या लाईन मध्ये, खाली नाही घ्यायचं. 0.952 ना ग? 962. हा, पुढं 1.689. पुढं किती? 2.534. नाही ना, 1.035. मग 1.689 आहे. 1.689 राहिलं नाही. अरे मग इथं सुटलं नाही तिचं. 1.035. 1.035 सुटलं होतं. 1.689. 2.534. 2.534. आणि शेवटचं रिडिंग कोणतं आहे? 11वं, 3.844. हे फॉर साईड मध्ये येईल. 3.844 ना. चला यासाठी परत एक आपल्याला हे ड्रॉ करून घ्यावं लागेल. माझे कमी रोज झाले ना. घ्या बरं टेबल पुरा करून. काढलं का बाळांनो? बघा बरं का बाळांनो, 6 रिडिंग नंतर 7वं रिडिंग ते 11व्याला परत इन्स्ट्रुमेंटची जागा बदलली. मग 7वं रिडिंग येणार बॅक साईड मध्ये. इथं इन्स्ट्रुमेंटची जागा बदलली फॉर साईड. परत पहिलं 7 ते 11 या दरम्यान इन्स्ट्रुमेंट एका जागी होतं. मग पहिलं रिडिंग आलं बॅक साईड मध्ये, शेवटचं रिडिंग आलं फॉर साईड मध्ये, मधलं रिडिंग आले इंटरमिजिएट साईट मध्ये. काय डाऊट आहे बाबा याच्यात? हे लिहिण्याची पद्धत कोणती मेथड असू द्या अशीच राहणार. हे 8, हे 9, हे 10. काय डाऊट आहे यात? आता 11व्या रिडिंग नंतर परत एकदा इन्स्ट्रुमेंटची जागा बदलली. किती रिडिंग राहिले? 1 2 3. या 3 रिडिंग मध्ये इन्स्ट्रुमेंटची जागा वेगळी होती. मग पहिलं रिडिंग बॅक साईड, शेवटचं रिडिंग आणि हे एक रिडिंग इंटरमिजिएट साईड. मग घ्या 1 पॉइंट काय आहे? 979. मग इथं घ्यायचं 1.979. हे पुढचं 0.956 का? लिहिण्याचं राहिलं, सॉरी. मला सांगा 0.95, 1.979 आणि पुढचं. ओके, चला अजून 2 रो इन्क्रीज करावे लागतील आणि अजून एक रो कॅल्क्युलेशन करायला लागेल. टोटल करण्याकरता लागेल आपल्याला. घ्या बरं बाळांनो, चला टेबल कंप्लीट करा. झालं 11 12. मग तुम्ही पाहू शकता बाळांनो, तुमच्या समोर आहे सगळं. बघा पहिले 6 रिडिंग,
पहिलं रिडिंग इथं, शेवटचं रिडिंग इथं. 6व्या रिडिंग नंतर जागा बदलली, याला म्हणायचं चेंज पॉईंट 1. रिमार्क मध्ये काय लिहायचं? चेंज पॉईंट 1. इथं जागा बदलली इन्स्ट्रुमेंटची, म्हणून इथं परत आलं बॅक साईड मध्ये. परत 7वं 8वं 9वं 10वं 11वं रिडिंग परत शेवटचं परत जागा बदलली, याला म्हणायचं या लाईन मध्ये चेंज पॉईंट 2. 6व्या रिडिंगला हे 6वं रिडिंग, त्याला चेंज पॉईंट. 11व्या रिडिंगला चेंज पॉईंट. इथपर्यंत क्लिअर? आणि आता परत काय चेंज पॉईंट घेतला नाही, डायरेक्ट संपूनच टाकलं. बरोबर. अजून रिमार्क मध्ये तुम्हाला मी शिकवलं होतं, जेव्हा थिअरी शिकवली, लेक्चर केला असेल तर माहित असेल की बेसिक सर्वेइंग मध्ये जेव्हा लेवलिंग करतो तेव्हा पहिलं रिडिंग कुठे घेतो? बेंच मार्कवर. एक असा फिक्स पॉइंट ज्याची लेवल आपल्याला डॅटम सरफेस पासून ऑलरेडी माहिती आहे, म्हणून इथं पहिलं रिडिंग ऑलवेज घ्यायचं बेंच मार्क. ऑलवेज घ्यायचं बेंच मार्क. हा जो टेबल आहे कशाचा आहे? हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मेथडचा किंवा कोलिमेशन मेथडचा. ओके ओके. मला सांगा आता हे 3 कॉलम फिलअप करता येतील काय? बॅक साईड, बॅक साईड, इंटरमिजिएट साईड, फॉर साईड. यात काय डाऊट? आता हे 2 कॉलम फिलअप केले की प्रॉब्लेम संपला. किती सोपं. टेबल काढणे आणि व्हॅल्यू लिहिणे हेच महत्वाचं आहे. चेंज पॉईंट असेल जिथं जिथं चेंज पॉईंट आहे तिथं फॉर साईड नंतर त्याच लाईनला बॅक साईड आली पाहिजे. जिथं चेंज पॉईंट आहे तिथं 2 रिडिंग येणार. कळालं? जिथं चेंज पॉईंट आहे तिथं इंटरमिजिएट साईड येत नाही. आणि असं लिहायचं पहिलं रिडिंग बॅक साईड, शेवटचं रिडिंग फॉर साईड मधले. आता पहिल्या पॉईंटचं रिडिंग दिलेलं असतं. पहिल्या पॉईंटचं रिडिंग काय दिलंय बघा? इलिव्हेशन ऑफ ए, म्हणजे पहिल्या पॉईंटची रिडिंग किती दिलंय? 520.450. हे पहिल्या पॉईंटचं रिडिंग आहे. पहिलं पॉईंट आहे बघ, बॅक साईड आहे, त्याची आरएल म्हणजे इलिव्हेशन किती दिलं? 520.450. पहिल्या पॉईंटची आरएल द्यावाच लागती, त्याशिवाय पुढच्या कॅल्क्युलेट होत नाहीत. कळालं? मग पहिला पॉइंट होता बेंच मार्क, त्याचं रिडिंग म्हणजे आरएल म्हणजे इलिव्हेशन दिलेले. आता तुम्हाला माहिती आहे एचआय म्हणजे हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंटचा फॉर्म्युला आहे बॅक साईड प्लस आरएल. इकडे बघ रे बाबा, बघा एचआय काढायचे ना, म्हणजे हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट काढायची, इन्स्ट्रुमेंटची हाईट काढायची आहे या पॉइंटला. मग बघा त्या लाईनला बॅक साईड प्लस आरएल, त्या लाईनला बॅक साईड प्लस आरएल यांची ऍडिशन करायची. कर रे बाबा. 520.450 कर रे बाबा. बॅक साईड किती आहे? 0.58. किती आहे त्यांची ऍडिशन? टेल मी द हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. 0.35 मीटर. याला म्हणतात हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. दिस इज द फॉर्म्युला फॉर हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट, जो तुम्हाला कायम वापरायचा आहे. हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट तुम्ही त्या ठिकाणी काढता जिथं तुम्ही एक तर बेंच मार्कवर रिडिंग घेता किंवा चेंज पॉईंटवर रिडिंग घेता. जिथं चेंज पॉईंट किंवा बेंच मार्क आहे तिथं हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट काढायचा आहे या फॉर्म्युलेने. का डाऊट आहे का? तुला समजलं का? किती आलं? 521.035. या इकडं आता 521.035. यात काय डाऊट आहे बाबा? काय डाऊट आहे का? बॅक साईड प्लस आरएल करून हे काढता येईल. आता पुढचं बघा बरं का कसं काढायचं. काही लोकांना फार जास्त डाऊट येतात. इकडे लक्ष द्या. यामधून याच्या मधून तुम्ही हे वजा केलं की तुम्हाला भेटणार आहे बघा आरएल, इथलचे आरएल. इकडे लक्ष द्या. येथून याच्या मधून हे वजा केलं इथलचे आरएल, याच्या मधून हे वजा केलं इथे आरएल, यामधून हे वजा केलं इथे आरएल. वजा करायचा, यामधून हे वजा केलं इथे आरएल भेटन. आता जिथं चेंज पॉइंट आला तिथं इन्स्ट्रुमेंटची हाईट बदलन का नाही? चेंज पॉइंट आल्यावर जागा बदलली म्हणजे इन्स्ट्रुमेंटची हाईट सुद्धा तुम्ही याची जागा बदलून पहा, इन्स्ट्रुमेंटची हाईट बदलते. कारण प्रत्येक ठिकाणी लेवल सारखी नाहीये ना. मग चला करा बरं वाजा बाकी. चला कॅल्क्युलेटर आहे तुमच्याकडे. हे 521.035 मायनस 0.936. 520.
09 काय डाऊट आहे का? काय डाऊट आहे का? आता परत 521.035 मधून 1.953 सबट्रॅक्ट करा. परत याच्यातून वाजा करायचं. 519.082 व्हेरी गुड. परत 521.035 मधून 2.846 सबट्रॅक्ट करा. 518.189 परत 521.035 मायनस 3.644 500.39 परत 521.035 मधून 3.938 परत सबट्रॅक्ट करा, वजा करा. मग इथलची आर येईल 517.09. हे झालं जेव्हा तुमचं इन्स्ट्रुमेंट एका ठिकाणी ठेवलं होतं आणि बेंचमार्क तुम्ही पहिलं रिडिंग घेतलं होतं, चेंज पॉईंट आलाय म्हणजे तुम्ही इथं थांबायचं. एवढा याच्यात काय डाऊट आहे का? आरएल प्लस बॅक साईड रिडिंग केलं, याच्या आलं, याच्यामधून हे सगळे IS आणि FS मायनस केले, आरएल आलं. इथपर्यंत झालेला अर्धा प्रॉब्लेम लिहून घ्या. आता जेव्हा चेंज पॉइंट येतो म्हणजे तुम्ही इन्स्ट्रुमेंटची जागा बदलली. इन्स्ट्रुमेंटची जागा बदलणे म्हणजे इन्स्ट्रुमेंटची हाईट बदलली. इन्स्ट्रुमेंटच्या हाईटचा फॉर्म्युला काय रे बाबा? इथं बदलली ना, मग इथं इन्स्ट्रुमेंटची हाईट येईल परत. मग काय फॉर्म्युला? आरएल प्लस बॅक साईड रिडिंग. आरएल ही या लाईनला आरएल कोणती ही, आणि बॅक साईड रिडिंग हे बघी. मग 517.097 प्लस 0.962. मग परत एकदा नवीन येईल, याच्या येईल BS प्लस आरएल बॅक साईड रिडिंग किती होतं का? 0.962 51.09 करा बरं ऍडिशन. 518.059. चला नवीन याच्या आला 518.059. 518.03 518.039. काय डाऊट? ओके. आता इकडे लक्ष द्या रे, बोला. इथं 59 आहे का? ओके, मी 39 केलं. मग इथे पण चेंज होईल ना, 59 आहे. हा आता नवीन परत तुमची काय आली? हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. या हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मधून हे सबट्रॅक्ट केलं, इथे आरएल येईल. यातून हे सबट्रॅक्ट केलं, इथे आरएल येईल. यातून हे सबट्रॅक्ट केलं, इथे आरएल येईल. यातून हे सबट्रॅक्ट केलं, इथं आरएल येईल. म्हणजे 4 आरएल लगेच तुमच्या पुढचे येऊन जातील. टेल मी द आन्सर फॉर द फर्दर आरएल. करा बरं. यातून हे सबट्रॅक्ट करा, यातून हे सबट्रॅक्ट करा. 517.024 517.024 का? आता यातून हे सबट्रॅक्ट करा. 516.37 का? आता यातून हे सबट्रॅक्ट करा. 512.80 परत यातून हे सबट्रॅक्ट करा. FS इथे आरएल इन पा. किती आलं? 508.957. आता परत इथं चेंज पॉइंट आला बाळांनो, बोला. याच का? यातून हे सबट्रॅक्ट केल्यावर का सांगा?
515.525 नीट कॅल्क्युलेट करा. 515.525 मधून हे सबट्रॅक्ट करा, यातून हे सबट्रॅक्ट करा, यातून नाही, यातून सॉरी 518.059 मधून हे सबट्रॅक्ट करा. तिने काय केलं, त्याच्यातूनच सबट्रॅक्ट केलं बहुतेक. तू यातून हे सबट्रॅक्ट करेल मग हे लिहिलं, त्यामुळे ते चुकलं. यातून सगळे सबट्रॅक्ट करायचे, यातून सबट्रॅक्ट करा. 514. ओके. आता या ठिकाणी बाळांनो परत एकदा नवीन चेंज पॉइंट आला. चेंज पॉइंट आला म्हणजे हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट बदललं. हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट बदललं म्हणजे आरएल प्लस इथे बॅक साईड रीडिंग. आरएल मध्ये जेव्हा बॅक साईड रीडिंग ऍड करता तेव्हा नवीन याच्या येतो. करा बरं, माहित परत येईल बाळांनो, नवीन याच्या येत असतो बीएस प्लस आरएल. बीएस किती होता रे, 0.956 प्लस आरएल किती होता 514.215. 514.215 यांची ऍडिशन करा ना, हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट सांगा. 515.171. चला 515.171 इथं येईल ना तो 515.17. ओके. आता यात परत काय करायचं रे, यातून हे सबट्रॅक्ट केलं, इथे आर येईल. यातून हे सबट्रॅक्ट केलं, इथे आर येईल. चला करा बरं कॅल्क्युलेट. यातून हे सबट्रॅक्ट करा, 3.1 अगेन यामधून हे सबट्रॅक्ट करा. यामधून हे लक्षात ठेवा, याच्या मधून हे सगळे सबट्रॅक्ट करायचे, त्यातून काहीच नाही करायचं. यातून हे सबट्रॅक्ट करा. 512 पॉइंट. अशा पद्धतीने बाळांनो सर्व आपल्या आरएल आन्सर कोणते माहितीये, जे मी रेड लेटरने लिहिले ते तुमचे आन्सर आहेत. जिथे जिथे तुमच्या असं लक्षात येईल, जिथे बेंचमार्क आहे तिथे हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट, जिथं चेंज पॉइंट आहे तिथे हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मधून मायनस केलं की पुढचे आन्सर येतात. याचा स्क्रीनशॉट घ्या अगोदर. घेतलं. चेंज पॉइंट 2 चाही घ्या, घेतलं. आणि या ठिकाणी हे लास्ट. चला आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आता शेवटी फक्त टोटल करायची आणि चेक करायचं राहिलं. कॅल्क्युलेशन झालेत, फक्त चेक घ्यायचं आहे. आता काय करा मुलांनो, काय करायचं बघा बरं का, मी काय काय सांगतो थोडं लक्ष द्या मग कळन. बॅक साईड रीडिंग मध्ये जे जे आहेत, इकडे बघ निघार, बॅक साईड रीडिंग मध्ये जे जे आहेत त्या सगळ्यांची ऍडिशन तू कर. बॅक साईड रीडिंग मध्ये जे ते सगळ्यांची ऍडिशन आली की मी विचारल्यावर आन्सर सांग. इकडे तू फॉर साईड रीडिंग मध्ये फॉर साईड रीडिंग मध्ये जे काही नंबर्स आहेत त्यांची ऍडिशन करून आन्सर मी विचारल्यावर सांग. तू जान्हवी तू काय कर, आरएल फर्स्ट आरएल मायनस लास्ट आरएल कर. पहिली आरएल आहे बघ ही आहे, आणि शेवटची आरएल हे बघ ही आहे. यांचं सबट्रॅक्शन मी विचारल्यावर सांग. चला तुम्हाला सांगितलं सांग, बॅक साईड रीडिंग मध्ये जे त्यांची ऍडिशन करा. बरं या ठिकाणी समेशन ऑफ बीएस याची बेरीज काय आली सांगा, ऍडिशन. इथं लिहायचं बरं का, इथे लिहायचं समेशन ऑफ बीएस यांची रीडिंग काय आली सांगा. .50. आता समेशन ऑफ एफ च्या कॉलम मध्ये जे त्यांची काय आली सांगा. 10.796. एक मिनिट, समेशन ऑफ एफ आहे बरं काय. आता चेक घ्यायचंय आपल्याला, अगोदर लिहून घ्या. या ठिकाणी आपला टेबल कंप्लीट झालेला आहे. हे झालं का लिहून बाळांनो.
हे झालं. आता इकडे पहा, आता ते म्हटले ना अप्लाय चेक्स, हे तर फॉर्म्युले वापरले होते ना आपण. फॉर्म्युले वरती पेपरला लिहू नका, नका लिहू असं काही नाही, लिहिलं तरी चांगलं आहे, नाही लिहिलं तरी काय प्रॉब्लेम नाही. मग म्हणायचं चेक, ते म्हणले ना अप्लाय चेक्स, चेकचा फॉर्म्युला आहे समेशन ऑफ बीएस मायनस समेशन ऑफ एफ एस. फिक्स फॉर्म्युला आहे सगळ्या प्रॉब्लेमला. लास्ट आरएल मायनस फर्स्ट आरएल. मॉडलस मध्ये म्हणजे ते निगेटिव्ह आलं तरी पॉझिटिव्ह होईल. समेशन ऑफ बीएस किती आलं होतं ग? 2.503. समेशन ऑफ एफ एस किती आलं होतं? 7.796. पुढे लास्ट आरएल काय होतं? नाही, लास्ट आरएल काय होतं? लास्ट आरएल 512.155. फर्स्ट आरएल काय होतं? 520.450. आता निघार या दोघांची सबट्रॅक्शन तू कर. तू या दोघांची सबट्रॅक्शन कर ग जान्हवी. या दोघांची सबट्रॅक्शन सांग जान्हवी. लास्ट आरएल मायनस फर्स्ट आरएल. लास्ट आरएल कोणती होती बाळांनो? लक्ष द्या. ही लास्ट आरएल आहे, शेवटची आरएल. आरएलच्या कॉलम मधली शेवटची व्हॅल्यू ही लास्ट आरएल आहे. आणि ही इथे आरएलच्या कॉलम मधली पहिली व्हॅल्यू ही फर्स्ट आरएल आहे बरं का. हा, यांचं सबट्रॅक्शन किती आलं तू सांग निघार, किती आलं यांचं सबट्रॅक्शन? 0.8.293. या त्यांचं सबट्रॅक्शन निगेटिव्ह जरी आलं तरी ते पॉझिटिव्ह लिहायचं का? मॉडलस आहे ना, निगेटिव्ह आलं तर निगेटिव्ह लिहिलं तरी फरक नाही पडत, पण तरी ठीक आहे लिहू शकता. याचं किती आलं ग? 8.295 आलं. आणि हे किती आलं? 3. हे चुकलंय तुमचं, एकदा कुठं तरी काहीतरी चुकवलं. 10.798 आहे इथं बरं का. इथं 10.978 आहे, त्याच्यामुळे तिथं तसं आलंय तुमचं. हे यांची ऍडिशन चुकली होती समेशन ऑफ एफ एस ची, ती बरं करेक्ट केली मी. तर 8.295 8.295 दोन्ही व्हॅल्यू सेम आहे. मायनस मायनस आहे ना, मॉडलच्या आत आहे तोपर्यंत मायनस आहे, बाहेर आल्यावर प्लस. मग दोन्ही साईड एकदम ओके आलेलं आहे, म्हणजे माझा चेक ओके. मी केलेलं कॅल्क्युलेशन चेक ओके, हेन्स ओके. चेक असा अप्लाय करायला पण मार्क आहे 2. हा चेकचा फॉर्म्युला आहे. हा चेकचा फॉर्म्युला चेक इथे अप्लाय केलेला आहे. 2023 ला आलेला प्रॉब्लेम या, तर व्यवस्थित करा. काय डाऊट ग? टेबल आणि हे जमेल. हा, होमवर्क या ठिकाणी पहा, हे लिहून घ्या अगोदर, लिहिला असेल. या ठिकाणी मी प्रॉब्लेम देतोय बाळांनो तुम्हाला. हे बघा, हा प्रॉब्लेम देतोय. इकडे लक्ष द्या. खाली काही स्टाफ रिडिंग घेतलेले, म्हणजे स्टाफ वरून रिडिंग घेतलेले आहेत. हे सगळे रिडिंग आहेत, फक्त रिडिंगच्या व्हॅल्यू बदलल्यात अगोदरच्या या, बाकी काही नाही. सगळे रिडिंग दिलेले आहेत. आणि फर्स्ट रिडिंग, पहिलं रिडिंग जे ते बेंच मार्कवर घेतलंय. पहिलं रिडिंग बेंच मार्कवरच असतं. आणि त्याची आरएल दिली आहे, पहिल्या पॉईंटची आरएल किती दिली? 150 मीटर दिली. कोणती मेथड वापरायची आहे? हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट म्हणजे याच्या मेथड वापरायची आहे. कुठं कुठं चेंज पॉईंट घेतलाय ते पण लिहून घ्या. चेंज पॉईंट कुठं घ्यायचा आहे हे बावळटांनी दिलेलं नाही, पण आपल्याला माहित पाहिजे. फोर्थ स्टेशनला चेंज पॉईंट कुठं घेतलाय लिहून घ्या, ते देतात क्वेश्चन मध्ये. फोर्थ पॉइंटला 9th स्टेशनला चेंज पॉइंट आहे. 9th, 4th आणि 9th स्टेशनला चेंज पॉइंट घेतलेला आहे. जमेल का मग सेम टू सेम असं करायला? होमवर्क आहे, तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. हा प्रॉब्लेम घरी करा, डाऊट आल्यास नेक्स्ट लेक्चरला नक्की विचारा. ओके, बाय. भेटूया नेक्स्ट लेक्चरला नवीन टाईप बरोबर. बाय.